नमस्कार मित्रांनो, मराठी कट्टा या यूट्यूब चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. पुणे शहराच्या मध्यभागी उभी असलेली एक ऐतिहासिक वास्तू, जिने पेशव्यांचे वैभव पाहिले, अनेक युद्धे पाहिली आणि महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहासही अनुभवला. होय, आपण बोलतोय शनिवार वाड्याबद्दल. पण याच शनिवार वाड्याच्या भिंतींमागे एक असं भयानक रहस्य दडलं आहे, ज्याचा विचार केला तरी आजही अंगावर काटा येतो. असं काय घडलं होतं या वाड्यात, ज्यामुळे आज इतक्या वर्षांनंतरही रात्रीच्या वेळी लोक इथे जायला घाबरतात? गोष्ट आहे नारायणराव पेशव्यांची. केवळ सत्ता मिळवण्यासाठी त्यांच्या जवळच्या माणसांनी म्हणजेच आनंदीबाई आणि राघोबादादांनी सुमेरसिंगच्या मदतीने एक कट रचला. 30 ऑगस्ट 1773च्या त्या काळरात्री काही मारेकरी नारायणरावांच्या कक्षात घुसले. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अवघ्या 18 वर्षांचे नारायणराव वाड्यातून धावत सुटले. ते ओरडत होते, "काका, मला वाचवा." पण त्यांच्या आवाजाला दया मिळाली नाही. याच शनिवार वाड्यात त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. स्थानिक लोकांच्या मते त्या भयानक घटनेनंतर शनिवार वाड्यात काहीतरी बदललं. आजही, विशेषतः अमावस्येच्या रात्री, वाड्याच्या आवारात एक आर्त हाक ऐकू येते. असं म्हटलं जातं, "काका, मला वाचवा." अनेक पर्यटकांनी आणि तिथे ड्युटीवर असणाऱ्या रक्षकांनी रात्रीच्या वेळी विचित्र आवाज आणि कोणाची तरी सावली पाहिल्याचा दावा केला आहे. याच कारणांमुळे सरकारने सूर्यास्तानंतर शनिवार वाड्याचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्याचा नियम केला आहे. टीप: हा व्हिडिओ ऐतिहासिक कथा आणि स्थानिक लोकमान्यतेवर आधारित आहे. मित्रांनो, हा केवळ एक भास आहे की त्या रात्री घडलेल्या अन्यायाची ती एक जिवंत साक्ष. तुम्हाला काय वाटतं? शनिवार वाड्यात खरोखरच काही रहस्य आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर मराठी कट्टा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रहस्यासह. धन्यवाद.